तर आज आपण बनवणार आहे आळूच्या वड्या. तर त्यासाठी मी ते भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी बेसनचं पीठ घेते. तर इथे मी 3 चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. आळूची वडी करताना आधी पीठ करून घेऊया. त्यासाठी आता मी बेसन घेतलं. त्यामध्ये आता 1 चमचा ओवा घ्यायचा, तो क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि स्वाद छान येतो. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळद झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता इथे मी खरडा घेतलेला आहे. तुम्ही ग्रीन चिली, जिरे, मीठ आणि थोडं लसूण, कोथिंबीर भाजून असं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घेऊया. बॅटर बनवताना एकदम पाणी टाकायचं नाही, कारण की ते पीठ एकदमच पातळ झालं तर नंतर तुम्हाला आणि पीठ ॲड करावं लागणार. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ एकदम छान असं मिक्स करून घेऊया. सतत हलवल्यामुळे त्याच्या ज्या गुठळ्या होतात त्या पण फोडून घ्या. छान असं प्लेन पीठ मिक्स करून घ्या. अजिबात गुठळ्या होता कामा नयेत. अजून थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे बरोबर त्याची कन्सिस्टन्सी होईल. आणि सगळं पीठ आपण एकत्र करून घेऊया. आता हे पीठ असं एकत्र झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. आता आळूची पानं घ्यायची. आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घ्या. धुवायच्या आधी त्याचा देठ कापून घ्यायचा आणि ज्या त्याच्या जाडसर शिरा आहेत त्या चाकूच्या साहाय्याने अलगदपणे कापून घ्या. म्हणजे त्यातला जो करकर असं आवाज लागतं खाताना ते पण निघून जाईल आणि छान असं आपली रवी वडी रोल होईल. मी आता सगळ्या पानांच्या शिरा आणि काढून घेते, देठ कापून घेते. आता सगळ्या पानांच्या शिरा देठ कापून झालेले आहेत. आता काय करायचं तर प्रत्येक पानाला तेल लावून घ्यायचं, कारण की जी आपण वडी खाल्ल्यानंतर तोंडाला थोडीशी खाज होते ती तेल लावल्याने होत नाही. त्यामुळे सगळ्या पानांना तेलाचा हात थोडा फिरवून घ्यायचा, तेल लावून घ्यायचं. काही काही पानांची खाज होते खाल्ल्यानंतर, काही काही पानांची होत नाही. त्यामुळे काय करायचं, तेल लावायचं, त्यामुळे खाजही होत नाही. आता मी या सगळं पानांना तेल लावून घेते. तर सर्व पानांना तेल लावून झालेलं आहे. आता ते आपण जर बॅटर तयार करून ठेवलं होतं ते घ्यायचं आणि थोडंसं टाकून सगळीकडे एकसारखं ते पीठ पसरवून घ्यायचं.
त्याच्या आधी मी आता इथे एक चाळण घेतलेली आहे वडी उकडून घेण्यासाठी. त्या चाळणीला तेल लावून ठेवूया, म्हणजे डायरेक्ट वडी तेव्हा रोल होईल त्याच्यामध्ये ठेवता येईल. त्यानंतर आधी पाणी पण गरम करायला ठेवायचं वडीसाठी एक साईडला. आता मी हे पीठ थोडं थोडं पसरवून घेते. एकसारखं पसरवायचं, एकदम जाडही पसरवून घ्यायचं नाही, नाहीतर फक्त बेसन खाल्यागत लागतं. वडीला एकदम पातळ असा लेअर त्या बेसनचा पसरवून घ्यायचा. आपलं बॅटर बरोबर कन्सिस्टन्सी असल्यामुळे एकदम छान असं पसरलं जाते. आता यावरती दुसरं पान ठेवून घ्यायचं. एक पाण्याची वडी केली तर जास्त लेअर पण येत नाही त्या वडीला. जर तुम्ही अशा 2-3 पाने एक ठेवून बॅटरला रोल केला तर छान अशा वड्या तयार होतात. आता या दुसऱ्या पानालाही मी तसंच छान असं बेसन पसरवून घेते. आता हे वरच्या साईडने मी थोडं थोडं रोल करत घेते. रोल करून घ्यायचा. तुम्ही हा जो शेंडा आहे लास्टचा तो आतमध्ये फोल्ड केला तरी चालेल, बाहेर ठेवला तरी चालेल. आता अशाच आपण बाकीच्या पण वड्या करून घेऊया. आता तयार झालेल्या वड्या ह्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या आणि पाणी मी इथे आधीच गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी पण यायला लागली. त्यावरती चाळण ठेवून द्यायची आणि यावरती एक झाकण ठेवून 15 मिनटासाठी स्टीम करून घ्यायच्या. आता 15 मिनटं झाले आहेत. आपण वडी बघूयात. तर छान अशा उकडलेल्या आहेत. वडी शिजली का नाही बघण्यासाठी मी ते चाकू घेते, त्यामध्ये बघते. जर चाकूला काही चिकटलं नाही तर समजायचं की वडी शिजलेली आहे. आता ह्या वड्या थंड करून घ्यायच्या. गॅस बंद करा. वड्या थंड झाल्यानंतर तुमच्या मनाच्या आकारानुसार मोठी, बारीक किंवा त्रिकोणी कसंही तुम्ही कापून घेऊ शकता. आता मी इथे वड्या कापून घेते. वडी थोडीशी गरम आहे तरी वडीला चांगलेच लेअर दिसत आहेत. आता ह्या सगळ्या वड्या आपण कापून घेऊया. आता तुम्ही बघू शकता वडीला छान असा लेयर्स आलेले आहेत. पीठ पण एकसारखं पसरलं गेल्यामुळे छान असं दिसत आहे ते. आता ह्या वड्या तुम्ही फ्राय करू शकता किंवा अशाच खाल्ल्या तरी चालतात किंवा शॅलो फ्राय केल्या तरी चालतात. तर ह्या इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी एक पॅन ठेवला, त्यावरती थोडंसं तेल ओतून घेतलं. आता एक करून वडी त्या तेलामध्ये टाकून घेऊया. अशा सगळ्या वड्या आपण ठेवून घेऊयात.
आता सगळ्या वड्या एक साईडने थोड्या भाजलेल्या आहेत, त्यात पलटी करून घ्यायच्या, म्हणजे जी दुसरी साईड आहे ती छान भाजून घ्यायची. आता मी सगळ्या वड्या ह्या पलटी मारून घेते. आता या वड्या दोन्ही साईडने छान अशा भाजून घ्यायच्या, किंवा तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरीही करू शकता. तर या वड्या खाण्यासाठी एकदम छान असा कुरकुरीत, बाहेर कुरकुरीत आतमध्ये मऊ अशा छान अशा तयार आहेत.